आज आमच्या उरण इस्लामपूरच्या नामांतरामध्ये उरण नावाचा उल्लेख व उरण या गावाची नोंद करण्यासाठी आम्ही आंदोलन चालू केलं होतं। ही प्रक्रिया गेली बरोबर आज 1 महिना झाला आमची चालू आहे। गेल्या 21 तारखेला आमची संपापाचे मठामध्ये मीटिंग होऊन आम्ही 23ला मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये आम्ही तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं आणि त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की या जर कारवाई झाली नाही तर आम्ही साखळी उपोषण 1 तारखेपासून करणार आहे। त्यानुसार आम्ही 1 तारखेपासून आज अखेर उपोषण आमचं चालू ठेवलेलं आहे। आम्हाला ज्या दिवशी 1 तारखेला आम्ही उपोषण चालू केलं त्या दिवशी पोलीस पाटील बावकी म्हणजे आमची बावकी उपस्थित होती आणि त्या दिवशी पहिल्यांदाच माननीय नामदार जयंतराव पाटील साहेब यांनी पाठिंबा येऊन व्यक्त केला। तसेच आमचे राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष माननीय निशिकांत दादा पाटील यांनी पाठिंबा जाहीर करून यावरती योग्य ती कारवाई आम्ही योग्य ते मदत करून मदत करू म्हणून आश्वासन दिलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने आम्हाला सहकार्य करून ते आश्वासन देऊन त्यानंतर या शिराळा भागाचे आमच्या माजी आमदार भगवानराव स्वतः के भाजपने हे देखील येऊन त्यांनी सांगितलं मी देखील माझ्या परीने या प्रक्रियेसाठी सहकार्य करून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करून हे काम पुढे ढकलण्यास सांगतो। तसेच त्या दुपारी आम्हाला शिराळा तालुक्याचे सत्यजित देशमुख साहेब आता भाजपचे जे आमदार आहेत ते येऊन भेटले। त्यांनी देखील मी फडणवीस साहेबांशी बोलून या गोष्टीचे सहकार्य करून तुम्हाला या प्रक्रियेमध्ये मदत करून सांगितलं। तसेच भाजपचे अध्यक्ष माननीय सम्राट बाबा मांडे माडी व त्यांचे बंधू माननीय राहुलदादा माडी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक त्या दोघांनी येऊन आम्हाला समक्ष याविषयी मदत करतो म्हणून सांगितलं। असा दिवस हा त्या दिवशी पहिल्या दिवशी पूर्णपणे झाला। त्याच कालावधीमध्ये दुसऱ्या दिवशी आम्हाला जितेंद्र भाऊ काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आम्हाला येऊन सांगितलं की मी आमच्या पक्षाच्या वतीनं लोकांना मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं या संदर्भात योग्य ती मदत करणार। अशा रीतीने हे चालू होत असताना त्यावेळेला माननीय आमचे अण्णासाहेब डांगे माजी ग्रामविकास मंत्री यांच्या पक्षांतराची प्रक्रिया चालू होती आणि पक्षांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्या यांनी उरण इस्लामपूरच्या उरण या नावाची पहिली मागणी समक्ष फडणवीस साहेबांच्या कानावर घातली आणि तत्काळ त्यांनी मान्य करून त्याच्यावर कारवाई चेहरा मारून आपल्याला पत्र दिले की मी कारवाई अशा रीतीने हे काम चालू होत असताना माननीय भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील मला बोलून घेतलं होतं। यांनी देखील मला सांगितलं होतं की मी गेले 7 महिने उरण इस्लामपूरच्या प्रक्रियेमध्ये सहभाग करून त्याचा प्रस्ताव आम्ही वर पाठवलेला आहे आणि उरण या नावाचा समावेश होण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत। तो देखील मी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे त्याची प्रत त्यांनी मला दिली आणि माझं तुम्हाला पाठिंबा आहे असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर राजू शेट्टी साहेबांनी पाठिंबा देऊन दिले आज विश्वजित कदम साहेब यांनी पाठिंबा दिला आणि गेल्या रविवारी गेल्या 16 तारखेला अजितदादा समक्ष येऊन आम्हाला अभिवचन देऊन गेले की या आठवड्यामध्ये कुठल्याही परिस्थिती शपथ देऊन कुठल्याही परिस्थिती ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्याचा योग्य ते मदत करून तुम्हाला मी देईन असं सांगून ते आम्हाला त्या दिवशी निघून गेले। आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी आमच्या यातल्या वाळवे तालुक्याचे सुविद्य आमदार माननीय जयंत पाटील साहेब हे देखील राज्यपालाला भेटून त्यांनी आमचं निवेदन दिले व राज्यपालाने त्यांना पैसे दिले की मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करून लवकरात लवकर प्रस्ताव मागून त्याचा अध्यादेश करण्याची व्यवस्था। अशा रीतीने नगरपालिका तहसील वापसपर्यंत ते मंत्रालयापासून ते डायरेक्ट राज्यपालापर्यंत सर्व नेत्यांनी मदत करून आम्हाला आश्वासन दिले। त्यामुळं या सर्वांच्या कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे, त्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे
त्यांच्या कामाचा आपण वेळ बघितली पाहिजे, वाट बघितली पाहिजे आणि आपण आम्हाला खरं म्हणजे पत्र त्यांच्याकडून काहीतरी मिळावं ही अपेक्षा होती, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना देता येत नव्हते. म्हणून आम्ही ज्या दिवशी अजितदादा येऊन गेले त्या दिवशी ठरवलं होतं की मंगळवारी कॅबिनेटला घेतो म्हणजे त्याचं काय होते बघून बुधवारी आपण हा विषय थांबवायचा. त्याप्रमाणे आज आम्ही हा विषय घेतलेला आहे. त्यामध्ये सर्व समाजाने भाग घेतला. सर्व समाजाचा पहिल्यांदा मी आभार मानतो की उरुळीचा म्हणजे त्याचा सर्व समाजाने भाग घेऊन या आंदोलनामध्ये सहभाग करून आपला पाठिंबा दर्शवून सरकारकडे विनंती जाहीर केली. आणि हा एकमेव आंदोलन असं आहे की आज इस्लामपूरच्या इतिहासामध्ये सर्व पक्षांनी मिळून केलेलं आहे आणि सर्व पक्षाच्या नेत्यांनी येऊन इथे भेट देऊन आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे हे आमचं निश्चित काम होण्याची शक्यता आहे. हा विश्वास ठेवून आम्ही आंदोलन स्थगित करणार आहोत आणि पुढे देखील गणपतीचा सीझन आलेला आहे, पाऊस आहे, महापूर आलेला आहे, या देखील गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. लोकांना बसण्यात सुद्धा दुष्काळाची छाया दिसत आहे. त्यामुळं सध्या या कामाचे सर्व आम्ही धोरण ठेवून सरकारवरती अवलंबून ठेवलेलं आहे. त्यांनी यावेळेला काय योग्य ते कारवाई करून याला मार्ग दाखवावा व ज्या ज्या पक्षाचे नेते त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याचा पाठपुरावा करून त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल होकारात्मक प्रतिक्रिया होकारात्मक मदत त्यांच्याकडे मिळावी आणि आमचं काम व्हावं या अपेक्षा धरून मी आमचं आंदोलन आज स्थगित केलेलं आहे. जर नाही झाल्या तर येत्या परत 1-2 महिन्यामध्ये आम्ही हे तीव्र आंदोलनामध्ये याचा बदल करून आम्ही चालू ठेवून परत त्यांच्याविषयी मागणी करणार आहोत. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.